हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 3:30 आणि ना मी आत्ता गेले होते वडळीला। आज जसे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला गव्हाचा आणि तांदळाचा कट्टा आणायचा होता आम्हाला, पण ते काल पावसामुळे काही शक्य झालं नाही। तर मग आज गेलो होतो आम्ही आणायला। मिस्टरांना थोडीशी टाईम भेटला होता त्यांच्या कामातून, तर मग पटकन गेलो आणि घेऊन आलो। हे बघा इथं आहे ना आणलंय गव्हाचा कट्टा आणलाय। तांदळाचा काही मला आणता आला नाही आला, कारण दोन्ही कट्टे धरून मला काही बसता येत नव्हतं। मग त्यापेक्षा म्हटलं उद्या येऊ तांदळाचा आणायला। आज फक्त गव्हाचा घेऊन आलोय, उद्या जाऊ मग तांदूळ आणायला। आणि आत्ता सध्या इथं मी ठेवलाय चहा, इथे ठेवलाय चहा, कारण की बसल्या बसल्या खूप बोर होत होतं। मग म्हटलं चहा पिऊ आणि काहीतरी काम सुचल म्हणजे। तर आता चहा उकळतोय, मस्तपैकी शिजून देऊ याला, बारीक गॅसवर उकळल। आणि तोपर्यंत म्हटलं व्लॉगिंग स्टार्ट करू, व्हिडिओ स्टार्ट करू। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटताय नक्की कमेंट करून सांगा। आणि नवीन जर आला असेल चॅनलवर तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, खूप थोडेसे राहिले। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आता जायचं आम्हाला बाजारला, कारण की इथं सोग्रासला आठवडी बाजार असतो, त्याच्यामुळं मग आम्हाला बाजारला जायचं आहे। तर तेच म्हटलं थोडंफार तुम्हाला पण दाखवून आणल मी, की कसं असं म्हणजे थोडंफार जेवढं शूट होईल तेवढंच करणार आहे मी। तर जाऊ चला। ते बटाटेवाले पण घ्यायचे भोपळा मागचा तसंच काय काय बोलतो 20ला पावशे 3-4 भाजीपाल्याचं कुठं पण होत आहे। नका पुढे जायचं ना, करायचं ना। चला 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 गेले नाही ना, 100 घ्यायचे पुढे। चला तर आत्ताच आले मी घरी आणि काय काय आणलं ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर चला दाखवते। तर हे बघा ही पिशवी, आणि याच्यातून आहे ना सगळ्यात आधी 50 रुपयाचा भत्ता, कारण हा कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर हे टोस वगैरे थोडंसं, सोयाबीन, परत एकदा सोयाबीन। त्याच्यानंतर इथे पालेभाज्या आहे, तर त्या दाखवते आता। शेपू, मेथीची भाजी, त्याच्यानंतर शेपू आणि पालकाची भाजी, त्याच्यानंतर उसळ, आणि कारले आवडत नाही एवढे, म्हणजे मला तर अजिबात नाही आवडत, पण तरी आणले थोडेसे। त्याच्यानंतर आहे ना 10 रुपये 20 रुपयाचं आलं, एवढंच आलंय आज। आलं खूप महाग होतं। त्याच्यानंतर गिलकी,
वांगे, टोमॅटो, आणखी भेंडी. तर एवढा भाजीपाला आणलेला आहे. बटाटे वगैरे काय आणले नाही कारण ते होते. आणि आता आहे ना बटाटे असे गोड गोड लागत आहे खायला, त्याच्यामुळे ते काय आणले नाही यावेळेस. तर एवढा भाजीपाला आहे माझ्या एका हप्त्याचा. तर आता बघू याच्यातून मी आता काय शिजवते काय नाही ते. त्यानंतर आहे ना मिस्टरांनी मला हे चॉकलेट्स आणि कॅडबरी घेऊन दिल्या होत्या, कारण की मुलांना सँडविच आणले होते. मग मला हे घेतले होते आणि त्याच्यानंतर हे 2 क्लचर घेतलेले मी मला वापरण्यासाठी. कसे नक्की सांगा मला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची हा इथून पुढचा व्हिडिओ आहे. तर गेलो होतो वडाळीला, थोडंसं काम होतं. तर इथे ना गाडीचं काम निघालं होतं थोडंसं. तर म्हणजे तिला आहे ना आरशे नव्हते राहिलेले, तर आरशे बसवायचे होते. शीटाचं थोडंसं काम करायचं होतं गाडीचं. तर मग ते काम करायला इथे थांबलो होतो, गॅरेजवर गेलो होतो. आणि तांदूळ वगैरे घ्यायचे होते, तर ते घेतलेलं होतं. ते काही तिथे मी काही शूट केलं नाही, कारण की मी माझा फोन नेलाच नव्हता, घरीच ठेवलेला होता. मग नंतर मिस्टरांच्या फोनमध्ये एवढं इथून पुढचं जे काही होतं ते शूट केलं होतं. त्याच्यानंतर बाहेर गेलो आणि काही खाल्लं नाही. असं होणारच नाही, माझ्या बाबत तरी नाही होणार. मग इथे ना थोडीशी नाही 2 प्लेट चांगल्या पाणीपुरी खायला गेलो होतो. त्यानंतर पाणीपुरी खाल्ली आणि तिथून मग निघालो घराकडं जाण्यासाठी, कारण की पोरं काही नेलेले नव्हते. तर मग लवकर जायचं होतं. आणि हे बघा आम्ही घरी, आणि पावसाचं लय भारी मस्त वातावरण झालंय. आणि खुशीन ते झोपेल होते, आम्ही आलो तेव्हा. खुशी आत्ताच आमचा आवाज ऐकून उठली. आणि एक कमेंट आली होती काल परवाच्या एका व्हिडिओ खाली, की ताई तुमचे व्ह्यूज वाढवण्यासाठी काय करता, किंवा मग व्ह्यूज वाढवण्यासाठी काय ट्रिक करता तुम्ही ते सांगा. तरी तर माझेच व्ह्यूज खूप डाऊन गेले आता सध्या, कारण मी 1-2 महिने व्ह्यूजवर चॅनलवर अजिबात ॲक्टिव्ह नव्हते, त्याच्यामुळं व्ह्यूज खूप कमी झाले माझे पण. तर कोणतीही ट्रिक नसते, फक्त आपले व्हिडिओ जे आहे ते रेग्युलर टायमिंगवर अपलोड करायचे आणि मेहनत करत राहायची, आपोआप व्ह्यूज वाढतीलच. तर कोणतीही ट्रिक नसते. ट्रिक जर असते तर मग आत्तापर्यंत माझे मिलियनमध्ये व्ह्यूज गेले असते. कोणतीही ट्रिक नाही, फक्त वेळेवर व्हिडिओ अपलोड करायचा आणि मेहनत करत राहायची. आणि आता बसलोय घरी, तर सहज म्हटलं एक सांगून देऊ आपण म्हणून. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा मला पण. आणि खुशी बसली मस्त. खुशीचं आत्ताच झोपेतून तिचं तिकडं पाय हाय हॅलो कर काहीतरी कर ना. हाय खुशी, हाय हॅलो. तर चला कंटिन्यू राहा आणि शेवट नक्की कमेंट करून जा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय म्हणून. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आता आम्ही निघालोय देवरगावला जाण्यासाठी, कारण की दीदी आजारी आहे. तर तिला सलाईन वगैरे चालू आहे. तर म्हटलं आत्ता जाऊन भेटून येऊ. आणि तसंच भोयगावला हळदीला पण यायचं आहे आम्हाला, कारण की माझ्या चुलत मावशीची हळद आहे. तर मग आम्ही तिथंच हळदीचं थोडंसं 5-1 मिनटं तिथं पण जाणार आहे. तर बघू आता काय काय शूट करते काय काय नाही. आता जाता जाता सगळ्यात अगोदर इथे गावात संस्था आहे, तिथे माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे बिट्टू आहे तिथं. तर त्याला त्याचे कपडे धुवायला आले होते, तर ते कपडे देऊन तसंच पुढं जाऊ आणि मग तसं पुढं समजायलाच तुम्हाला आता. तर चला निघू. दर तुझे कपडे घेऊ का रे. बरं आहे बाई, पोरांना काम लावायचं मस्त आहे. हे मशीन घेतलंय का तुम्ही? डायरेक्ट पोळ्या बनवून येते का? हा मस्त. एक मापात येते, फक्त भाजायचे आपण. हा हा सर कोण आलं म्हणशील आहे ना. आले आता दीदीच्या घरी आणि तिची तब्येत तर अशी बरी नाही, त्याच्यामुळे तिचा अवतार असा आहे. ती आम्हाला पाहून तटकन उठूनच बसली. काय झालं बरं वाटलं. चला झालं विचार ना. काय म्हणून राहिली?
चालू आहे आम्ही घरी आणि हळदीला काय आम्ही तिथे जेवलो नाही. मी आता खिचडी भात लावलेला आहे तर आता तेच खाणार आहे आम्ही. आणि असा होता आजचा माझा दिवस. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, राधे राधे. बाय बाय, लादे बोल ना, बरं कर बाय बाय. लादे. आणि खुशीचं इडं चालू आहे राधे राधे, नाम जप चालू आहे. बाय लादे. बाय बाय, लादे. राधे राधे. झोपायचं नाही का आता तुला? नाही. नाही